गोहरण पर्व भाग 51. भीष्म म्हणतात, द्रोणाचा पुत्र अश्वत्थामा जे काही बोलला ते सगळं योग्य होतं. कृपाचं निरीक्षणसुद्धा उचितच होतं. कर्णाचं मत केवळ आपल्या लष्कराला दक्ष करण्यासाठी होतं असं मी समजतो. तो क्षत्रियाच्या युद्धाबद्दलच्या धोरणासाठी चांगलंही होतं. परंतु कोणीही माझ्याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे. माझ्या मते आपण युद्ध केलं पाहिजे. काळ आणि प्रसंग पाहता ते जरुरीचं आहे असं मला वाटतं. नुकत्याच त्रासातून बाहेर पडलेल्या आणि म्हणून संतापलेल्या पांडवांना पाहून कोणीही माणूस घाबरून जाईल. नैतिकतेपेक्षा स्वार्थ सगळ्यांना जास्त प्यारा असतो. त्याप्रमाणे हे होत असतं. ते काहीही असं आपल्यापुढे जे वाढलेलं आहे ते फार गंभीर स्वरूपाचं आहे हे सुद्धा मान्य केलंच पाहिजे. आपल्याला कुंतीच्या त्या बलाढ्य पुत्रांशी लढायचं आहे, म्हणून प्रथम आपण आपली एकी सांभाळली पाहिजे. भले आपल्यात कितीही मतभेद असले तरी ते यावेळी बाजूला ठेवून लढण्यास तयार होणं हे तूर्त आपलं प्रथम कर्तव्य समजून वागावं असं मी सांगतो. द्रोणानी आणि कृपानी हे विशेष लक्षात घ्यावं. आपल्यामध्ये सगळ्या युद्धकलेचं ज्ञान आहे. जसं चंद्रापासून त्याचं सौंदर्य वेगळं करता येत नाही, वेद आणि ब्रह्म कसे एकरूप असतात तसे ते आहे. वेदांचं ज्ञान आणि क्षत्रिय वृत्ती एकाच ठिकाणी नांदत असलेली आपण कधी पाहतही नाही. परंतु तुम्ही दोघे याला मात्र अपवाद आहात. प्राचीन कथांमधून जमदग्नींबद्दल जे सांगतात ते तुम्हाला लागू होतं. त्यात ब्रह्मज्ञान आणि शस्त्रविद्या एकाच ठिकाणी आहेत असे तुम्ही दोघे आहात. त्यानंतर भीष्म अश्वत्थाम्याकडे वळून म्हणतात, अरे द्रोणाचार्यांच्या सुपुत्रा, तू काही काळासाठी दुर्योधनाला क्षमा कर आणि ह्या चढाईत एक दिलाने सामील हो. आपली एकजूट त्यांना दिसू दे. इंद्राच्या मुलाबरोबर लढण्यासाठी हे जरुरीचं आहे असं मी समजतो. जर सैन्याच्या नेत्यात एकवाक्यता नसेल तर ते सैन्य कितीही शूर असलं तरी ते अगदी साधी लढाईसुद्धा जिंकू शकत नाही. ते भीष्माचं ऐकूनच अश्वत्थामा उठून बोलतो, ते मला शिकवण्याचं कारण नाही आहे. आपण अर्जुनाच्या गुणांचं फार कौतुक करत असता. ते ऐकून भीष्म रागाने म्हणतात, शत्रूच्या सुद्धा गुणांचं कौतुक झालंच पाहिजे, कारण कोणत्याही गुणाचं कौतुक झालं की त्याचं अनुकरण इतर लोकसुद्धा करतात. आणि त्याचप्रमाणे दोषांचा सुद्धा अभ्यास झालाच पाहिजे. अगदी मुख्य नेत्याच्या दोषांचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. त्यावर दुर्योधन म्हणतो, आता एवढं पुरे. भीष्म त्याला माफ करतील असं आपण समजू. आता जास्त वेळ न दवडता पुढे काय करायचं आहे ते पाहणं अगत्याचं आहे असं माझं मत आहे. वैशंपायन सांगतात, अरे जनमेजया, दुर्योधन कर्ण आणि कृपाचार्य यांच्या मदतीने भीष्म आणि द्रोण यांचं मन शांत करतात. द्रोण म्हणतात, भीष्माचार्यांच्या बोलण्याने माझं समाधान झालेलं आहे. आता कामाचं बोलायचं तर माझ्या मते अशी व्यवस्था सैन्याची केली पाहिजे की अर्जुन दुर्योधनाला इजा करणार नाही, कारण त्याचा सगळा राग त्याच्यावरच आहे. अर्जुन कालमर्यादा संपण्याच्या आधी उघड झाला आहे की नाही हे अजून आपल्याला माहिती नाही आहे. तरीसुद्धा तो आपल्याला आपल्या आगाऊपणाबद्दल माफ करेल असंही वाटत नाही. माझ्या मते गंगापुत्राने त्या बाबतीत आपलं मत सांगावं की त्यांची अज्ञातवासाची कालमर्यादा पूर्ण झाली आहे की नाही, आणि जर ती पूर्ण झाली असेल तर तो पांडव विशेष धोक्याचा आहे धृतराष्ट्राच्या मुलासाठी. इथेच गोहरण पर्व विराट पर्वाचा 51वा भाग आपण संपवणार आहोत. भाग 52. भीष्म त्यावर सांगतात, काळाचं चक्र त्याच्या आसाच्या भोवती फिरत असतं. ते कोल, कस्त, मुहूर्त अशा संज्ञाने आपण पाहत असतो. त्याशिवाय आठवडा, पंधरवडा, महिना आणि वर्ष असे विभागही आपण करत असतो. नक्षत्र, राशी यांच्या आकाशातील व्यवस्थेप्रमाणे आपण ते ठरवत असतो. त्या मापांच्या अर्धांशाच्यामुळे कारण त्यांचे गोळाबेरीज करता येत नाही असं आढळतं की प्रत्येक वर्षी साधारणपणे प्रति 5 वर्षांनी 2 महिने वाढत जातात. त्याप्रमाणे मोजमाप केल्यास आजच्या घडीला एकंदर 13 वर्षापेक्षा 5 महिने आणि 12 रात्री त्यांचा कालमर्यादा संपून झालेले आहेत. म्हणजे त्यांना पुन्हा वनवासात पाठवता येणार नाही. त्याबद्दल विदुरांनी जे कालघट ठेवलेलं आहे ते पहा.
म्हणजे मी जे सांगतो ते लक्षात येईल. त्यासाठी अर्जुन योग्य वेळी आपल्याशी लढण्यासाठी येत आहे. तो दिलेला शब्द कधीही मोडणार नाहीत, कारण ते युधिष्ठिराच्या आज्ञेनुसारच वागत असतात. जर त्यांना नियम मोडायचाच असता तर ते त्यांनी द्यूताच्या खेळाच्या वेळीच केलं असतं. त्यांनी एक मोठी अग्निपरीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्यांनी कधीही क्षत्रिय धर्म सोडलेलाच नाही आहे. त्यांना दोष देणारे भविष्यात नष्ट होणार आहे. जेव्हा वेळ येईल ते शक्रासारखे पराक्रमी वीर त्यांचा हक्क मिळवणारच, यात शंका नको. आता आपल्याला प्राप्त युद्धात आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी काय करावं लागेल ते पाहावं लागेल. म्हणून आपण योग्य व्यूहरचना करण्यावर भर दिला पाहिजे. नाहीतर आपला शत्रू आपल्याला हरवेल. युद्धात हार आणि जीत ही असणारच आहे. त्यात पुण्यमार्गाने जिंकणं पुढील जीवनासाठी आवश्यक असतं. जे पापमार्गाने जिंकतात ते नंतरच्या जीवनात म्हणजे मृत्यूनंतरच्या फार हाल अपेष्टा भोगत राहतात. त्या दृष्टीने सुद्धा युद्धाकडे दूरदृष्टीने पाहायचं असतं. केवळ ताबडतोबीचा फायदा पाहायचा नसतो. हे युधिष्ठिर चांगलं समजतो. त्याच्या आज्ञेत ते सगळे पांडव आहेत. दुर्योधन आता म्हणतोय, अहो आजोबा. आजोबा म्हणतात तर त्या पांडवांना त्यांचा हिस्सा देऊन टाकू, परंतु आत्ताच्या लढाईचं काय करायचं ते बोला ना. भीष्म त्यावर सांगतो, मला जे योग्य वाटतं ते मी तुला सांगतो, आता ते ऐक. मी नेहमीच तुझ्या भल्याचं सांगत असतो. म्हणून तुम्ही कौरव तुमच्या राजधानीकडे निघा. तुमच्याबरोबर सैन्याचा पाव हिस्सा घेऊन जा. दुसरा पाव हिस्सा सैन्य जनावरांना वळवण्याचं काम करील. उरलेल्या सैन्यांनी मी पांडवांना तोड देईल. मी द्रोण, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विभुत्सुला किंवा जो कोणी असेल त्याला तोंड देऊ. त्याला आम्ही जनावरं नेणाऱ्या फौजांपासून दूर ठेवू. आता वैशंपायन सांगतात, भीष्मांचं ते बोलणं सगळ्यांना पसंत पडतं. त्याप्रमाणे कौरव सगळी व्यूहरचना करतात. भीष्म सैनिकांची फौज तयार करतो. त्यानंतर द्रोणाला सांगतो, तुम्ही मध्यभागी असा. अश्वत्थामा तुमच्या डावीकडे असेल. कृपाचार्य उजवीकडे असतील. राधेय सुतपुत्र वाटेत थांबेल आणि मी स्वतः सगळ्या सैन्याच्या मागे राहील. अशा रीतीने गोहरण पर्व, विराट पर्वाचा 52वा भाग आपण इथे संपवणार आहोत. भाग 53. वैशंपायन म्हणतात की कौरवांनी त्याप्रमाणे व्यूहरचना केल्यानंतर तेवढ्यातच अर्जुन मोठा आवाज करत त्यांच्याजवळ पोचतो. कौरव त्याच्या रथाचा आवाज ऐकतात. त्यांना त्याच्या गांडीवाच्या टणात्काराचा सुद्धा आवाज ऐकू येत असतो. त्याला येताना द्रोण पाहतात आणि ते त्याच्या रथावरील ध्वज ओळखतात. द्रोण मोठ्यांदा बोलतात, अरे हा तर अर्जुनाचा झेंडा आहे. त्यावरील वानराचं चिन्ह आणि त्यातून येणारे भयंकर घाबरवणारे आवाज त्यांच्या चांगल्याच परिचयाचे असतात. ते पाहिल्यावर कौरवांच्या सैन्यात एकच भीतीचं वातावरण निर्माण होतं. द्रोण भावूक होऊन त्याच्या आवडत्या शिष्याचं कौतुक करायला लागतात. तेवढ्यातच त्याचे 2 बाण द्रोणांच्या बाजूनी जातात. ते पाहून ते सांगतात की पहा, माझ्या शिष्याने मला पहिली सलामी दिलेली आहे. आम्हा सर्वांचा लाडका पंडूचा मुलगा तुझ्या दर्शनाने मी संतुष्ट झालेलो आहे. द्रोण आता त्याचं कौतुक करण्यात दंगत झालेले आहेत. वैशंपायन सांगतात की अर्जुन पाहतो की कौरव लढण्यासाठी सज्ज आहेत. ते पाहिल्यावर तो भूमिंजयाला प्रसंगोचित सांगत असतो की अहो सारथी, आपला रथ अशा ठिकाणी उभा करावा म्हणजे माझे बाण त्यांच्यापर्यंत पोचतील. ते तू करत असताना मला पाहायचं आहे. तो बदमाश या सैन्यात कुठे लपलेला आहे. ह्या इतर सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी त्याला पहिल्यांदा गाठू इच्छितो, कारण त्याचा पराजय म्हणजेच या सगळ्यांचा पराजय आहे. तिथे द्रोण आहे, त्यांच्या मागे त्यांचा पुत्र अश्वत्थामा आहे, त्यानंतर तो महान धनुर्धारी भीष्म, त्यांच्या बाजूला कृप आणि नंतर कर्ण मला दिसत आहेत. पण मला तो राजा कुठे दिसत नाही आहे. मला वाटतं तो जनावर घेऊन दक्षिणेच्या दिशेने हस्तिनापूरला गेले असावेत आणि त्यांच्याबरोबर तो त्यांचा बदमाश राजासुद्धा गेला असावा. आता तू असं कर भूमिंजया, त्या सगळ्या सैन्यांना डावलून तू आपला रथ दुर्योधन जिथे असेल त्या ठिकाणी नेऊन ठेव. त्याला प्रथम आपण मारू आणि नंतर जनावरांचं पाहू. वैशंपायन सांगतायत, धनंजयाच्या सांगण्याप्रमाणे तो त्या रथाला दुर्योधनाच्या ठिकाणी नेतो. ते कृप पाहत असतात. त्यांना समजतं की अर्जुनाचा उद्देश काय आहे. ते त्यांच्या साथीदारांना बोलवतात. हा विभत्सू
दुर्योधनाच्या मागे आहे, जसं मी अपेक्षिलं होतं. चला आपण त्या अर्जुनाच्या मागे जाऊ. तो काय करतोय ते पाहू, कारण त्याचा राग फार आहे आणि त्या अवस्थेत त्याच्याशी जगातील कोणीही लढू शकणार नाही. जर त्यांनी दुर्योधनालाच मारलं तर बाकीच्या गोष्टीत काय अर्थ आहे? अर्जुन त्या दिशेने जात असताना बाणांचा प्रचंड वर्षाव कौरवांच्या सैन्यावर तो करत होता. त्यामुळे त्या सैन्याला काही नवीन हालचाल करताच येत नव्हती. त्याच्या बाणांच्या वर्षावाची तुलना टोळधाडीशीच फक्त करता येत होती. त्या टोळधाडीमुळे कौरवांचं सैन्य असहाय्य झालं. त्यांना काहीच करता येईना, त्यांना काही दिसेना. सगळा असमंत त्यांनी व्यापून टाकलेला होता. ते कौरवांचे सैनिक इतके गोंधळून गेले की त्यांना समजेच ना की आता काय करायचं. परंतु पार्थाच्या त्या कौशल्याचं ते मनातल्या मनात कौतुकही करत होते. दुर्योधनाच्या नजीक येत असताना अर्जुन त्याचा शंख पुन्हा वाजवतो आणि त्यामुळे तिथे जमलेल्या लोकांच्या तर अंगावर काटाच उभा राहतो. त्या शंखनादाने त्याच्या ध्वजावरील विलक्षण प्राण्यांना ओरडण्याचं स्फुरण येतं आणि ते सुद्धा ओरडायला लागतात. त्या कर्णकर्कश आवाजाने तिथे असलेल्या सैनिकांचे कान फुटतात की काय असं व्हायला लागतं. त्याच्या ओरडण्याने सगळी पृथ्वी थरथरायला लागते. त्यामुळे पळणारी जनावरं आपल्या शेपट्या उभारून उलट्या दिशेने धावायला लागली आहेत. त्यामुळे त्यांना हाकणाऱ्या सैनिकांना समजेच ना की काय करायचं आहे. आणि अशा रीतीने गोहरण पर्व, विराट पर्वाचा 53वा भाग इथे संपलेला आहे. भाग 54वा. वैशंपायन जनमेजयाला सांगत असतात. केवळ त्या भयंकर आवाजाच्या मदतीने अर्जुन त्या विराटाची जनावरं परत फिरवतो. ते साध्य केल्यानंतर अर्जुन दुर्योधनाकडे वळतो. विराटाची ढोरं मत्स्य देशाकडे जोराने धावत असल्याचं पाहून कौरवांच्या बाजूचे जाणकार समजतात की धनंजयाने त्याचा मुख्य उद्देश साध्य केलेला आहे. आता तो दुर्योधनावर चाल करून जाणार हे त्यांना समजतं आणि ते होत असताना ते एकदम अर्जुनावर चाल करून जातात. अर्जुन ते पाहतो आणि शांतपणे त्याच्या सारथ्याला सांगतो की त्याने रथ वेगाने पुढे चालत ठेवावा. त्यांना आपला पाठलाग करायला लावायचा आहे असं धनंजय उत्तराला सांगतो आणि त्याप्रमाणे तो रथ वेगाने पुढे जात राहतो. ते पाहतात की अर्जुनाशी लढण्याच्या तीव्र इच्छेने प्रेरित झालेला राधेय त्याचा रथ वेगाने अर्जुनाच्या रथाकडे आणत असतो. अर्जुनाचा रथ आता त्या सगळ्या कौरव सेनेच्या मध्ये आलेला असतो. कर्णाला मदत करण्यासाठी चित्रसेन, संग्रामजीत, शत्रुसह जय वगैरे तिथे वेगाने येतात. दोनही बाजूनी बाणांचा वर्षाव होतच असतो. त्यांच्या युद्धाने ते जंगल पेटलं होतं. विकर्ण त्याच्या धनुष्याने लांब बाण अर्जुनावर फेकायला लागतो. त्याबरोबर अर्जुन त्याच्या रथावर हल्ला करतो आणि त्याला जमिनीवरच खाली पाडतो. तो पडल्यामुळे त्याच्या आजूबाजूला असलेले सुद्धा खाली कोसळतात. अर्जुन पुढे जातो. विकर्ण पडलेला पाहिल्यावर रागवलेला शत्रुंतब अर्जुनावर हल्ला करतो. अर्जुनाभोवती सगळे जमा झालेले असतात. त्यांच्यात बाणांचं युद्ध जोरदार सुरू असतं. शत्रुंतब आणि धनंजयात जे काही युद्ध होतं त्यात शत्रुंजय मारला जातो. तो रणभूमीवर कोसळतो. त्या नरवीरांच्या रणधुमाळीत सगळं जंगल हादरून निघत होतं. त्यात पार्थाच्या प्रतिकारापुढे त्यांचं काही चालतच नव्हतं. अनेक वीर धारातीर्थी पडले. पार्थाचं गांडीव मोठ्या वेगाने शत्रूंचा नाश करत होतं. अर्जुनाचे प्रतिस्पर्धी धडाधड खाली कोसळत होते. संग्रामजिताच्या रथाचे लाल रंगाचे घोडे तो मारतो. त्यानंतर त्याचं शिर कापून तो टाकतो. त्याचवेळी विकर्णाच्या मुलाने पार्थावर टोकदार बाणाने मारा केला. अर्जुनाने प्रतिहल्ला केला, जसं गरुड सापावर तुटून पडतो. ते द्वंद्व मोठं प्रेक्षणीय होतं. दोघेही त्यांच्या विद्येत तरबेज होते, परंतु अखेरीस अर्जुनापुढे तो काही टीका धरू शकत नाही आणि ती लढाई पाहण्यासाठी कौरव ते पाहतच राहिले. ते पाहून कर्णाला उत्तेजन मिळालं आणि तो मध्येच घुसण्याचा प्रयत्न करू लागतो. ते पाहून अर्जुनाला चीड येते. तो त्याचे घोडे, रथ, त्याचा सारथी यांना अदृश्य पद्धतीने घाबरवून सोडतो. त्याला समजत नाही की हे काय होतं आहे. त्यामुळे कर्णाला धास्ती वाटायला लागते. त्याचा अतिहुशारी करण्याचा इरादा तो सोडून देतो. भीष्मांची फौज, त्यातील हत्ती, घोडे, रथ यांना अर्जुनाच्या बाणाने उद्ध्वस्त होते.
त्यामुळे त्या सैन्यातील लोक मोठमोठ्यांदा ओरडायला लागतात. ते पाहून कर्ण पुन्हा पुढाकार घेतो आणि पार्थावर चाल करून जातो. त्याबरोबर कौरवांच्या फौजा टाळ्या वाजवून कर्णाचं कौतुक करतात. ते जिंकण्याच्या थाटात शंखनाद, तुताऱ्या आणि नगारे वाजवायला लागतात. विकर्णाच्या धनुष्याचा आणि गांडीवाचा असे आवाज एकमेकांची जणू काही चुरस करत होते. जसं गांडीवाच्या आवाजाने आकाशात निनाद होत होते, अर्जुनाच्या ध्वजावरील वानराने त्यांची सिंह शेपटी उंच उचलली. कर्णाने सुद्धा मोठा आवाज केला तेव्हा अर्जुनाने बाणांचा वर्षाव त्याच्यावर करण्यास सुरुवात केली. एकाच वेळी विकर्ण, भीष्म, कृप आणि द्रोण यांनी अर्जुनावर बाणांचा वर्षाव सुरू केला. जसा मुसळधार पाऊस असावा. कर्णाने अर्जुनाच्या घोड्यांवर, सारथ्यावर आणि ध्वजावर तीक्ष्ण बाण मारायला सुरुवात केली. त्यामुळे पार्थाला राग येतो. त्याच्या गांडीवाने तो कर्णावर जोराचा हल्ला करतो. कर्णही त्याला प्रतिकार करतो त्याच्या बाणांनी. त्याबरोबर अर्जुनाची अमानवी सिद्धीने तो त्याला थांबवतो देखील. कर्णाच्या अंगावर तो छोटे असंख्य शर असे मारतो की त्याचं शरीर त्यांनी भरून जातं. त्यामुळे कर्णाचं शरीर जखमांनी भरून गेलं. त्याप्रमाणे विकर्णाचा मुलगासुद्धा जखमांनीच भरतो आणि तो युद्धातून निघून जातो. अशा रीतीने गोहरण पर्व, विराट पर्वाचा 54वा भाग इथे आपण समाप्त करतो आहे. भाग 55वा. वैशंपायन सांगतात की जखमा सहन न झाल्यामुळे कर्ण युद्धभूमी सोडून पळून जातो. दुर्योधनाच्या सेनेतील इतर योद्धेसुद्धा एक एक करून पलायन करतात असं दिसायला लागतं. प्रत्येक वेळी अर्जुन त्यांच्यावर चाल करून जात असे, तो ते पाठी सरकून पराभव स्वीकारत असत. त्यानंतर तो मात्र त्यांना त्रास देत नसे आणि ते नुसते उभं राहून युद्धाची मजा पाहत राहत. गांडीवाचं दर्शन घेणं त्या योद्ध्यांना महत्त्वाचं होतं, कारण ते इंद्राचं शस्त्र होतं ना. जसं सूर्य त्याच्या प्रकाशाने सगळी भूमी भारून टाकतो, तसंच गांडीवातून फेकलेले बाण सगळ्या दिशात भरलेले होते. तिथे असलेल्या प्रत्येक लढवय्याच्या शरीराची चाळणी झालेली होती. अर्जुनाला विरोध करणं केवळ अशक्य होतं. अर्जुनाचं युद्ध कौशल्य ते पाहत होते आणि त्याचं कौतुकही करत होते. त्याचबरोबर भूमिंजयसुद्धा रथ सारथ्य करण्यात तयार झाला होता. त्याची युद्धाबद्दलची भीतीच संपली होती. जसजसे शत्रुपक्षाचे लोक मागे हटत होते, भूमिंजयाचा उत्साह तिथे वाढत होता आणि त्या युद्धामुळे ते अरण्य पेटलेलं होतं. त्या मोडलेल्या रथाच्या पताका हवेत भिरभिरीत होत्या, जसं काही पतंग वाऱ्यावर भरकटत असतात. रथातून मोकळे झालेले घोडे इकडे तिकडे पळून जात होते. कोणाचा पायपूस, कोणाच्या पायात, अशी गत कौरवांची झाली होती. मरून पडलेल्यात माणसांबरोबर हत्ती, घोडे, खेचर असे सगळे जे युद्धात सामील होते, त्यांची प्रेतं विखरून पडलेली होती. पार्थाच्या शस्त्रांपुढे कोणाचं काहीही धरतच नव्हतं. सगळीकडे शत्रू मारले जात होते. अर्जुनाच्या कौशल्याबरोबर त्याच्या ध्वजावर असलेले भयंकर दैवी प्राणी आणि त्यांच्या किंचाळ्या, त्यांचं दूरवर फिरणं, अशा सगळ्या गोष्टी त्या युद्धात काम करत असल्याचं जाणवतही होतं. ते भयंकर दैवी प्राणी त्या ध्वजातून बाहेर यायचे आणि चौफेर फिरत तेथील सैनिकांच्या अंगावर जात होते. त्यांना चावत होते आणि पुन्हा ध्वजात निघून जात होते. त्यामुळे कौरवांचं सैन्य काही लढू शकत नव्हतं आणि पुन्हा ते अतिमानवी असल्यामुळे त्यांचा प्रतिकार करणं केवळ अशक्यच होतं. दुर्योधनाच्या सैन्यात एक विचित्र प्रकारची घबराट पसरलेली होती. अर्जुनाला पाहताच ते योद्धे गारद होत होते. त्यामुळे लढाई धनंजयासाठी सोपी झाली होती. अर्जुन केवळ समोरील बाजूशी लढत नव्हता, तो पाठीमागच्या शत्रूवर सुद्धा मारा करत होता. तिथे असलेल्या सगळ्यांच्या अंगात अर्जुनाचे लहान मोठे बाण घुसलेलेच होते आणि त्या बाणांच्या माराने कित्येक यमालाही प्यारे झाले होते. 1000 फणे असलेल्या वासुकीसारखा तो कौरवांच्या सैन्यात मुसंडी मारत होता. अर्जुनाचं निशाण हे पक्कच होतं. त्याचा नेम कधीच चुकत नव्हता. ते युद्ध पाहून वाटत होतं की साक्षात इंद्रच लढत आहे. ते युद्ध स्वर्गातील देवऋषीही पाहत होते. स्वर्गातून आल्यानंतर प्रथमच धनंजय तिथे शिकलेल्या विद्येचा उपयोग करत असल्यामुळे त्या छोट्याशा युद्धात तो किती उत्तमरित्या त्या विद्या शिकला आहे ते अजमावलं जात होतं.
अर्जुनाला सुद्धा तो नवीनच अनुभव होता. त्याच्या नवीन कौशल्याची ती परीक्षाच होती. त्यात तो उत्तमरित्या उत्तीर्ण झालेला होता. शेतकरी पिकाची कापणी करतो तशी तिथे माणसांची कापणी झालेली होती. अर्जुनाच्या शत्रूच्या रक्ताने ती भूमी लाल काळी झालेली होती. आकाशात उडलेल्या रक्तरंजित धुळीमुळे तो परिसर तांबूस झाला होता. त्याचं तिथे फेटलेले शत्रू काही कमी नव्हते, परंतु त्याच्यापुढे ते कमी ठरले होते. पुढे द्रोणांवर अर्जुन 73 बाण फेकतो. 10 दुःशासनावर, 8 अश्वत्थाम्यावर, त्यानंतर भीष्मांवर 1 बाण तो मारतो. दुर्योधनावर 100 बाण मारतो. त्यानंतर कर्णाच्या कारात 1 बाण तो मारतो. कर्णाची ती अवस्था पाहून त्याचं सैन्य युद्धभूमी सोडून निघून जातं. शत्रूचं सैन्य पळून जात आहे ते पाहून भूमिंजय पार्थाला विचारतो, अहो पार्थ, आता सांगा आपण कोणत्या फौजेकडे जायचं आहे? आपण सांगाल त्या दिशेने मी रथ घेऊन जाईन. अर्जुन त्याला सांगतो, तो पहा शुभलक्षणी योद्धा तिथे त्याच्या रथात उभा आहे, ज्याचे घोडे लाल रंगाचे आहेत, ज्याच्या अंगावर वाघाच्या चमड्याचं चिलखत आहे, ज्याच्या रथावर निळा झेंडा आहे. ते माझे शिक्षक कृपाचार्य, त्यांच्याकडे जाऊयात. त्यांना माझी धनुर्धारी विद्येतील चपळाई दाखवायची आहे. त्या बाजूला जे आहेत ते माझे गुरु आहेत या विद्येतील द्रोण, ज्यांच्या रथावर कलशाचं चिन्ह आहे. त्यांनासुद्धा मला भेटायचं आहे. मी त्या दोघांचा फार आदर करतो. त्यांच्या रथाला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यांच्या रथाला प्रदक्षिणा करताना उत्तरा आपण आपलं डोकं त्यांच्याकडे लावून ठेवलं पाहिजे. गुरुला, शिक्षकाला नेहमीच सलाम करायचा असतो. जर द्रोणांनी माझ्यावर बाण मारला तरीही मी मारणार नाही. ते काय करतात तेच मला पाहायचं आहे. द्रोणांच्या बाजूला जो आहे त्याच्या पताकेवर धनुष्याचं चिन्ह आहे, तो आहे अश्वत्थामा, माझा गुरुबंधू. मला त्याच्याबद्दल फारच आदर आहे. आपण त्यांना भेटत जायचं आहे. तो पहा, तो योद्धा ज्याच्या अंगावर सोन्याचं चिलखत आहे, ज्याच्या भोवती सैन्य उभं आहे, ज्याच्या रथावरील ध्वजावर गजचिन्ह आहे, तो आमचा खरा शत्रू आणि चुलत भाऊ दुर्योधन आहे, आमच्या काकांचा, धृतराष्ट्राचा चिरंजीव. त्याच्यापुढे जो आहे तो द्रोणांचा परमशिष्य कर्ण, ज्याच्या धनुर्विद्येतील चपळाईची कोणीही बरोबरी करू शकत नाही. त्याच्यापासून सावध राहायचं आहे, कारण तो मला नेहमीच आव्हान देतो, परंतु अजूनपर्यंत कधीही मला हरवू शकलेला नाही आहे. तो पहा, थोर योद्धा ज्याच्या झेंड्यावर सूर्य मध्यभागी आणि त्याच्याभोवती 5 तारे असं चिन्ह आहे, ज्याच्या हातात भलं मोठं धनुष्य आहे, ज्याच्या अंगावर सोनेरी रंगाचं चिलखत आहे, ज्याच्या भोवती मोठं सैन्य उभं आहे, ज्याच्या शिरावर शुभ्र छत्री आहे, ज्याच्या डोक्यावर सोनेरी शिरस्त्राण आहे, जे सूर्याच्या प्रकाशात चमकत आहे, ते आमचे आजोबा भीष्माचार्य आहेत. त्यांना मी फार भीतो लहानपणापासून. त्यांच्यापुढे आम्ही पांडव कधीही उभे राहत नाही. तो आमच्या पितरांचे म्हणजे शंतनूचे पुत्र आहेत. ते दुर्योधनाबद्दल विशेष पक्षपाती असतात. त्याला आपण शेवटी पाहू, कारण ते मला धोका करू शकतात. म्हणूनच त्यांच्याशी जर लढत झाली तर तुला विशेष दक्ष राहायचं आहे. ते ऐकल्यावर विराटाचा मुलगा त्याचा रथ प्रथम कृपाचार्यांजवळ नेतो. कोण प्रथम हल्ला करतो ते पाहायचं असतं. अर्थात अर्जुन प्रथम हल्ला करणार नाही हे तर ठरलेलंच असतं. अशा रीतीने गोहरण पर्व, विराट पर्वाचा 55वा भाग इथे संपलेला आहे. भाग 56वा. वैशंपायन पुढे सांगतात की कौरवांचं सैन्य जशी काळी ढग सरकू लागतात तसं युद्धभूमीवरून निघून जात होतं. त्यामध्ये घोडदळ, पायदळ असे सगळेच होते. त्याशिवाय प्रचंड आकाराचे हत्तीसुद्धा त्या भागातून दूर नेले जात होते. म्हणजेच कौरवांचं सैन्य हटत होतं. अशा वेळी अरे जनमेजया, आकाशातून एका सुंदर रथात बसून साक्षात शक्र येत होते. त्यांच्या सान्निध्यात स्वर्गीय ऋषी होते. वसु, मरुत, यक्ष असे बरेच खाली पृथ्वीवर उतरत होते. त्यांच्या जोडीला येत होते गंधर्व, नाग आणि बरेच देवसुद्धा. ढग नसलेल्या आकाशात जसे नक्षत्र पसरलेली दिसतात तशीच ती सगळी दिसत होती. ते त्यांच्या रथातून आलेले होते. त्यांना पाहायचं होतं की पृथ्वीवर माणसांच्या लढाईत त्यांची आयुधं किती कार्यक्षम ठरतात. त्यांना भीष्म आणि धनंजयाच्या द्वंद्वाचा अनुभव घ्यायचा होता. इंद्राचा रथ, ज्याचं छत
सोन्याच्या हजारो खांबांवर बसवलेलं होतं. त्यात अनेक रत्न, माणिक, हिरे बसवलेले होते. तो रथ त्या आकाशात स्पष्टपणे दिसत होता. त्यांच्याभोवती 33 प्रकारचे देव उभे होते. त्यात अग्रणी होते इंद्र. त्याशिवाय असंख्य यक्ष, राक्षस, नाग आणि पितर त्यांच्याबरोबरच आलेले दिसत होते. त्याशिवाय राजर्षी जसे वसुमन, वलाख्य, सुप्रतर्दन, अष्टक, सिवी, ययाती, नहुष, गय, मनु, पुरु, रघु, भानु, कश्व, सागर आणि नल होते. त्याबरोबर सूर्याप्रमाणे चमकणारा अग्निदेवाचा रथही होता. ईसा आणि सोमसुद्धा होते. वरुण, प्रजापती, धात्र आणि विधात्र होते. कुबेर, यम, अलंबुश, उग्रसेनही होते. गंधर्वात तुंब्रू, सिद्ध, साधू आणि संत होते. ते सगळेच अर्जुनाचं कौतुक पाहण्यासाठी आलेले होते. त्यांच्या गळ्यातील स्वर्गीय फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. त्यांच्या रंगबेरंगी छत्र्या, चामर दिसत होत्या. ते सगळे जनमेजया फार सुंदर वाटत होतं. स्वर्गीय प्रकाशाने सगळा आसमंत उजळून गेला होता. सगळीकडे प्रसन्नताच वाटत होती आणि त्या सगळ्या जामानिम्यात इंद्र उठून दिसत होता. इंद्र त्याच्या मुलाकडे एकटक पाहत होता, परंतु त्यांनी त्याचं समाधान होत नव्हतं असंच दिसतंय. पण अशा रीतीने गोहरण पर्व, विराट पर्वाचा 56वा भाग इथे संपलेला आहे. भाग 57वा. वैशंपायन म्हणतात, ते सगळं त्या अदृश्य जगात होत होतं. पृथ्वीवरील नेहमीच्या दृश्य जगात काय होतं ते आता मी सांगतो. कौरवांचं प्रचंड सैन्य पाहून पार्थ विराटाच्या पुत्राला म्हणतो, आता तू आपला रथ जिथे कृपाचार्य आहेत त्या जागी ने. त्याच्या ध्वजावर सोनेरी वेदीचं चिन्ह आहे. वैशंपायन पुढे सांगतायत, धनंजयाची ती आज्ञा ऐकल्यानंतर तो मत्स्य देशाचा राजपुत्र त्याच्या रथाचे चंदेरी घोडे, ज्याच्यावर सोनेरी झालर नेसवलेली होती, त्या दिशेने हाकतो. उत्तर कुरुद सैन्याच्या त्या भागात येतो. त्यासाठी त्याच्या सारथ्याची परीक्षाच होत असते, कारण ते भाग रथ हाकण्याच्या दृष्टीने अवघड होता. तरीही तो त्याचं सारथ्य कौशल्य पणाला लावून अर्जुनाने सांगितलेल्या जागी रथ आणून ठेवतो. आता ते 2 रथ, एक कृपांचा आणि एक दुसरा अर्जुनाचा समोरासमोर उभे असतात. अर्जुन त्याचा प्रभावी शंख देवदत्त जोराने फुंकतो. त्याच्या मोठ्या आवाजाने सगळ्या दिशा दणाणून जातात. ते ऐकल्याबरोबर कौरवांचं सैन्य त्याची तारीफ करण्याच्या उद्देशाने टाळ्या वाजवतात. तो शंखनाद म्हणजेच अर्जुनाने कृपाचार्यांना एक प्रकारे आव्हान दिलेलं होतं. त्यामुळे शांतपणे बसलेले कृपाचार्य चिडतात. त्यांना ते आव्हान आवडत नाही. त्यांची तपशी अपेक्षाच नव्हती धनंजयाकडून. कृपाचार्य त्यांचं धनुष्य उगारतात. त्यानंतर अर्जुनाला प्रत्युत्तर म्हणून तो त्यांचे शंख वाजवतात. जणू त्यांना ते आव्हान स्वीकारलेलं आहे असं वाटतंय. त्यांच्या शंखनादाने पुन्हा एकदा 4ही दिशा दणाणून निघतात. कृपाच्या शंखनादाबरोबर अर्जुन 2 बाण मारतो की कृपाचे घोडे दचकून मागे फिरतात. त्या अचानक होणाऱ्या धसक्याने कृपाचार्य त्यांच्या रथात कोसळतात. कृपांबद्दल असलेल्या आदरभावामुळे तो पांडव बाण मारण्याचं थांबवतो, परंतु योग्य संधी मिळताच कृपाचार्य अर्जुनावर 10 बाण फेकतो. ते पाहताच अर्जुन कृपाचार्यांच्या धनुष्यालाच मोडून टाकतो. कृपाचार्यांना तो जायबंद करतो, पण जखमा करत नाही. कृप त्याचे दुसरे धनुष्य काढतो, पण ते सुद्धा धनंजय मोडून टाकतो. कृप आणखीन एक धनुष्य काढतो, तर ते सुद्धा अर्जुन मोडून टाकतो. अशा रीतीने कृपाची सगळी आयुधं तो निष्प्रभ करून टाकत असतो, परंतु कृपाच्या शरीराला इजा करत नाही. सगळी धनुष्य संपल्यानंतर कृपाचार्य भाला काढतात. तो सोन्याचा वरखा असलेला भाला अर्जुन एका फटक्यात तोडून टाकतो. त्यानंतर कृप आणखीन एक छोटा तिरकमठा काढतो. त्याने छोटे शलाक अर्जुनावर फेकू लागतो. कृपाचार्य दवत नाही. ते पाहिल्यावर अर्जुन काही अग्निबाण त्याच्यावर फेकतो. त्यातील एकामुळे कृपाच्या रथाचे घोडे धरणारा दांडा मोडला जातो. त्यानंतर 4 बाणांनी तो कृपाच्या 4ही घोड्यांना
यमाकडे पाठवतो आणि 5व्या बाणाने त्याच्या सारथ्यालाही पोचवतो. कृपाची दैना होते. त्याचा ध्वजसुद्धा खाली पाडला जातो आणि शेवटी मिस्किलपणाने हसत तो कृपाच्या छातीत एक बाण फेकतो. तरीही कृपाचार्य हार मानत नाहीत. ते गदा घेऊन अर्जुनापुढे उभे राहतात. तो ती गदा जिष्णूच्या दिशेने फेकतो. अर्जुन त्या गदेवर असा काही बाण मारतो की ती गदा उलट त्याच्याच अंगावर परत जाते. ते पाहिल्यावर कृपाच्या फौजेतील योद्धे अर्जुनाला 4ही बाजूनी घेरतात आणि त्याच्यावर बाणांचा वर्षाव करतात. त्यानंतर विराटाचा मुलगा त्याच्या रथाच्या घोड्यांना वळवतो आणि यमक नावाचं चक्र तयार करतो. त्यामुळे तो बाणांचा वर्षाव त्याच्या रथाला काहीही बाधा करू शकत नाही. त्यानंतर ते कृपाच्या फौजेचे सैनिक कृपाचार्याला अर्जुनापासून दूर नेतात. त्यामुळे कृपाने हार मानली असं युद्धनीतीनुसार सिद्ध होतं. अशा रीतीने गोहरण पर्व, विराट पर्व भाग 57 इथे संपलेला आहे.